आलं तर आम्ही काय सोडणार आहे का? आम्ही कुठून ना कुठेतरी माहिती त्या ठिकाणी काढू ना. आणि शेवटी काय आहे की अधिकारी काय सगळेच खराब असतात नाही ना, असं नाही ना. काही चांगलेही अधिकारी आहेत, चांगले पत्रकार आहेत, काही माजी अधिकारी त्या कंपनीमध्ये काम केलेले पायलट आहेत ते चांगले आहेत, ते त्या ठिकाणी स्वतः इन्व्हेस्टिगेशनला तिथं लागलेले आहेत. त्यामुळे माहिती बाहेर येणार आहे. 100% घेतला पाहिजे. का? कारण विषय एवढाच आहे, त्यांनी ह्याच्यामध्ये काय केलं असं मी म्हणणार नाही, पण VSRला पाठबळ देण्याचं नाही तर VSRला सेफ करण्याचं काम ते करतायत का असा प्रश्न मला पडतोय. कारण रोहित सिंगच्या लग्नामध्ये त्यांच्याच पक्षातला एक प्रमुख नेता हा लग्नाला त्या ठिकाणी गेला होता. आणि मग अशा पद्धतीने तिथं जर VSRचं तुमचं पारंपरिक संबंध असतील का आर्थिक असतील हे मला सांगता येणार नाही. जर तसे संबंध तुमच्या पक्षप्रमुखाचे नाही तर पक्षातल्या एका मोठ्या नेत्याचे असतील तर मग तुम्ही VSRला वाचवणारच ना. तुम्ही VSRला त्या इन्व्हेस्टरच्या अँगलनी वाचवणार, मैत्रीपोटी वाचवणार, कोणाचं अजून काय असेल नाही तर हे अधिकारी जे DGC सगळे अडचणीत येतील. कारण का VK सिंग काय बोलला असेल की तू आम्हाला अडचणीत आण, मी तुझं बघतो. म्हणजे त्याचा अर्थ काय की VK सिंगली ब्लॅकमेल केला असावा अधिकाऱ्यांना की तुमची सगळी मी चुका हे बाहेर काढतो, तुम्ही नोकरी राहणार नाही, माझं जे होईल ते होईल. त्यामुळे ह्याच्यामध्ये सगळेच लोक इन्वॉल्ड आहेत आणि हे सगळे इन्वॉल्ड असल्यामुळे हे इन्व्हेस्टिगेशन योग्य दिशेने जाऊ शकत नाही. त्यामुळे TDPकडे हे खातं एव्हिएशन आहे आणि त्यांचं कुठं ना कुठंतरी एक रिलेशन या VK सिंग बरोबर आहे. म्हणून असं आम्हाला वाटतं की त्यांनी तिथं राजीनामा नैतिक लेवलला घ्यावा, दुसरं कुठलंही पद घ्यावं पण या पदावरनं तरी ते निघावेत, या पदावर ते नसावेत आणि TDPचं कुणीच या पदावर नसावं असं आमच्या सगळ्यांची मागणी आहे. सर्जनशील न्यूज